सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन आणि अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सगळे एपिसोड वेगवेगळे करून मी प्लेलिस्ट बनवून टाकलेली आहे आपल्या चॅनलवर. ती तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टोरीच्या सगळे एपिसोड एकत्रच ऐकायला मिळतील, तेही वेगवेगळे. आणि तुम्हाला कथा वाचनाचा आणखीन आनंद मिळेल. आता कुणाल आणि रिया त्यांच्या घरी गेले. तन्वी अर्जुनशी आज बोलणार होती. तिला तर कुठून सुरुवात करावी हेच कळेना. तो चिडला तर, पण बोलणं गरजेचं होतं. शेवटी प्रश्न तिच्या नवऱ्याचा होता. मग अर्जुन स्टडीतून आवरून त्याच्या पेनड्राईव्हमध्ये खन्नाविरोधात सगळे पुरावे नीट ठेवून बेडरूममध्ये आला. आर्यन जागा झाला होता, खेळत होता, पालथा पडण्याचा प्रयत्न करत होता. मान उचलत नव्हती अजून त्याला, पण तो फार चिकाटीने प्रयत्न करत होता मान उचलण्याचा आणि पालथा पडण्याचा. तन्वीनं बेडवर त्याला टाकलं होतं आणि दोन्ही बाजूने पिलो लावल्या होत्या आणि ती शून्यात हरवून गेली होती, अर्जुनचा विचार करतच. आणि आर्यननं लाथेनं एक पिल्लो खाली ढकलली आणि तिरका होत होत बेडच्या टोकाला येऊ लागला. तरी तन्वीचं लक्ष नव्हतं. आणि इतक्यात तिथं अर्जुन आला आणि त्यानं पळतच आर्यनला पकडलं आणि तन्वीला म्हणाला, तनू, व्हॉट इज धिस बेबी? अगं लक्ष कुठं आहे तुझं? आर्यन आत्ता बेडवरून पडला असता. आणि तन्वी भानावर आली आणि म्हणाली, ओ नो, आता आर्यनला बेडवर टाकणं खूप रिस्की आहे. आता तो हालचाल करू लागला आहे, एका जागी थांबतच नाही. आणि अर्जुननं पुन्हा त्याला बेडवर टाकलं. आता बेडच्या एका टोकाला अर्जुन आणि दुसऱ्या बाजूला तन्वी बसली होती आणि मध्ये आर्यन. आर्यन पुन्हा तसाच हट्टीपणा करत पालथा पडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला त्याच्या अंगाखालचा एक हात निघत नव्हता आणि तो रडत होता. तन्वी म्हणाली, आर्यन राहू दे ना, किती प्रयत्न करशील? हात दुखणार आणि मानही. अजून वय नाही त्याचं, तोपर्यंतच याला सगळं करायचं असतं. अर्जुन हसून म्हणाला, तनू, तो त्याचे प्रयत्न सोडणार नाही, अगदी शेवटपर्यंत. बिकॉज ही इज माय सन डार्लिंग. तो सुद्धा माझ्यासारखाच प्रयत्नशील आहे. तन्वी म्हणाली, आणि हट्टीसुद्धा. बघ ना, ऐकतच नाही आणि किती मोठ्यानं ओरडतोय बघ तरी. थांब, तुला दाखवते, असं म्हणून तिने आर्यनला सरळ केला आणि त्याला मोठ्या आवाजात रागवून ओरडली, आर्यन. तसा आर्यन तन्वीच्या आवाजाच्या पट्टीतच ओरडला, आ. आणि तन्वीने आणखीन थोडं रागवून थोडा आवाज चढवला आणि म्हणाली, आर्यन, काय करतोस? कशाला ओरडतो? आणि आर्यनसुद्धा तिच्या आवाजाच्या बरोबर आवाज वाढवला. आता अर्जुन ही सगळी गंमत गालाला हात लावून बघत होता. त्याचा छोटा टायगर खरंच रिअल टायगर होता, अगदी त्याच्यासारखा. आणि तन्वी म्हणाली, आर्यन, तुला खूप ओरडायचं आहे का? मग ओरड, शाऊट. आणि आर्यन खच्चून ओरडला. तन्वी म्हणाली, अजून ओरड. तसं आर्यन अजून डोळे मिटून हाताच्या मुठी झाकून ओरडला. तन्वी म्हणाली, अजून ओरड. तसा आर्यन अजून मोठ्याने ओरडायला गेला आणि त्याला ठसका लागला. तसा अर्जुनने ओ माय टायगर असं म्हणून त्याला छातीशी कवटाळला आणि त्याला शांत केलं आणि खूप हसायला लागला. म्हणाला, तनू, आय एम डॅम शुअर आर्यन सगळ्यांना पुरून उरणार. बघ तरी, त्याचा आवाज बघ, त्याचा ॲटिट्यूड बघ आणि त्याचा अँगर बघ. तो तर माझ्यापेक्षा जास्त चलाक आहे. तन्वी म्हणाली, तुला बघायचं आहे अर्जुन आर्यनचा राग? अरे, त्याला दूध प्यायला दिलं आणि दूध पिताना त्याला ओरडलं ना की तो नंतर दूध पित नाही. अर्जुन म्हणाला, ओ रिअली? मग मलाही दाखव ना ती गंमत. मग तिनं आर्यनला दूध पिण्यासाठी छातीला लावला आणि आता तो दूध पित होता. आणि तिने त्याला डोळे मोठे करून म्हणाली, आर्यन, नको पिऊ माझं दूध. तू माझं ऐकत नाही ना? यू नॉटी बॉय, जा तिकडे, नाही प्यायचं माझं दूध. आणि आर्यननं तिचं स्तन सोडलं आणि घसरत घसरत मांडीवरून बाजूला जाऊन पडला बेडवर. आणि अर्जुनला तर ही गंमत बघून फार मज्जा येत होती. एवढंसं बेबी आणि इतकं कळतं याला. मग तन्वीनं पुन्हा त्याला जवळ घेतला आणि प्यायला दिलं तर तो अजिबात तोंड लावत नव्हता. पुन्हा घसरत घसरत खाली जायचा. असं 2-3 वेळा झालं आणि आता अर्जुन खूप हसायला लागला. तन्वीनं जर हे त्याला आधी सांगितलं असतं तर त्याला विश्वासच बसला नसता. पण आता तो त्याच्या डोळ्यानं हे सगळं पाहत होता, आर्यनचा ॲटिट्यूड. आता आर्यन प्रत्येक गोष्टीत अर्जुन सरांचा वारसा चालवणार, यात काहीच शंका नव्हती. बिझनेसचं बाळकडू तर तो घेणारच होता, पण अर्जुनचा राग, अर्जुनचा रुबाब आणि त्याचा ॲटिट्यूड हे सुद्धा वारसा हक्काने आर्यनकडे चालून येणार होतं.
आणि अर्जुन फार गर्वाने छाती फुगवून म्हणाला, येस, दॅट्स माय बॉय, माय टायगर. तनू, माझं नाव न लावता सुद्धा याला लोक ओळखणार की हा माझाच मुलगा आहे म्हणून, तेही फक्त याच्या हॅबिटने. त्याची एक ना एक हॅबिट माझ्याशी सिमिलर आहे. व्हॉट अॅन ॲटिट्यूड यार, आय एम इम्प्रेस्ड. आणि तन्वी म्हणाली, पण इतक्या अँगरचा काय उपयोग अर्जुन? अर्जुन म्हणाला, तनू, असं नको म्हणूस. अँगर इज अवर वेपन. राग हे आपलं शस्त्र असतं. आणि तू नको काळजी करूस, त्यालाही भेटेल एक लिटल तन्वी, त्याची सोलमेट, जी त्याला समजून घेईल, खूप प्रेम करेल त्याच्यावर, जशी तू करतेस माझ्यावर तसं. तू माझ्या अँगर आणि ॲटिट्यूडवरच प्रेम करतेस ना? तन्वी म्हणाली, पण राग हाच आपला शत्रू असतो आणि तो आपले शत्रू निर्माण करतो. असं बोलून तन्वीने विषयाला हात घातला. हुशारच होती ती तितकी. सरळ सरळ अर्जुनला भिडत नव्हती सध्या ती. आधीसारखी जाब विचारत नसायची. हळूहळू त्याला पॉईंटवर आणायची आणि त्याच्याच तोंडून सगळं वदवून घ्यायची आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पाडायची. स्मार्ट वाईफ होती ती. आता असा धगधगता निखारा पदराशी बांधून संसार करायचा म्हणजे तिला सावध राहणं गरजेचं होतं. कारण आता ती आई झाली होती आणि तिला या तिच्या मोठ्या हट्टी अर्जुन बाळालासुद्धा समजून घ्यायचं होतं, समजून सांगायचं होतं. ती त्याचीही आई झाली होती. आणि अर्जुन म्हणाला, तनू, आय नो बेबी, व्हॉट आर यू सेईंग? तनू, तू काय म्हणत आहेस हे मला माहीत आहे, पण अगं मी विनाकारण नाही कोणाच्या वाटे जात. मी कोणाला नाही त्रास देत. यू नो व्हेरी वेल. ती म्हणाली, अर्जुन, येस बेबी, यू आर राईट, बट उगीचच इतरांच्या कामात इंटरफेअर तरी का करायचा अर्जुन? आणि म्हणूनच आपले शत्रू वाढतात ना. अर्जुन म्हणाला, तनू, मी कधी कुणाच्या कामात इंटरफेअर केलं? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, मला अतुलनं सगळं सांगितलं आहे त्या एजंटविषयी. तो खन्ना चांगला माणूस नाही. त्याची खूप मोठी क्रिमिनल हिस्ट्री आहे. तू नको त्याच्या नादी लागूस बेबी. आणि अर्जुन म्हणाला, हा अतुल पण ना डफर कुठला. काय झालं या सगळ्या पुरुषांना काय माहीत. तो कुणालाही तसाच आणि हा अतुलही तसाच. ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये का नाही ठेवत ते? बायकांना सांगायची काय गरज आहे का? विनाकारण त्यांना टेन्शन देतात. ती म्हणाली, अर्जुन, दिस इज हिज ड्युटी. अर्जुन, ही अतुलची ड्युटी आहे, मला इन्फॉर्म करणं. जर त्याला काही चुकीचं वाटलं तर. तेच त्यानं केलं. तू त्याला बोलू नकोस. पण मला सांग, तुला काय गरज आहे त्या खन्नासोबत पंगा घ्यायची? आधीच आपल्या कंपनीची कामं काही कमी आहेत का? किती लोड असतो तुझ्यावर? तो म्हणाला, तनू, मी वर्करची भरती केली आहे, डोंट वरी. ती म्हणाली, अर्जुन, वर्कर हे वर्कर असतात, पण ओनर फक्त तू एकटा आहेस आणि तो ट्रेस तुला आहेच. तो तर कोणी वाटून घेऊ शकत नाही. त्यासाठी तुझ्या इतकीच सक्षम व्यक्ती तुझ्यासोबत हवी. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं, हे बोर्ड असोसिएशनची मेंबरशिप नको आपल्याला, पण तू माझं ऐकलंच नाहीस. आता अर्जुन थोडा चिडला आणि म्हणाला, काय ऐकू मी तुझं? सांग ना. मला जर संधी मिळत असेल तर ती का नाही करायची मी? तन्वी म्हणाली, अर्जुन, कसली संधी? ते तुझं काम आहे का? कोणता बिझनेसमॅन कसं काम करतो, लिगली की इल्लिगली, याच्याशी तुला काय देणं घेणं आहे का? तू सुद्धा स्वतः एक बिझनेसमन आहेस आणि तू तुझ्या बिझनेसमध्ये प्रामाणिक आहेस. दॅट्स इट. अर्जुन म्हणाला, नो तनू, अगं हीच खूप मोठी संधी आहे. जे इल्लिगली कामं करतात त्यांना रोखण्याची. जे असं काम करून लोकांच्या जीवाशी खेळतात. या कंपनी भरपूर प्रॉफिट कमवण्यासाठी भेसळ करतात. लोकांचे जीवसुद्धा जातात यांच्या या कारणामुळे. मग यांना असेच राजरोसपणे चुका करू द्यायच्या? त्यांना थांबवायला नको? तन्वी म्हणाली, अर्जुन, हे आता चाललेलं नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि तुला असं वाटतं का हे कोणाच्या लक्षात नाही आलं? सगळ्यांना माहीत असतं, पण सगळेजण डोळे झाकून गप्प बसतात. पैसे खातात, लाच घेतात आणि डोळे झाकून प्रोजेक्ट मंजूर करतात. मग तूच एकटा सगळ्यांशी पंगा का घेतोस? हे सगळं ओपन करून तुझ्या एकट्याने काय होणार आहे? अर्जुन चिडून म्हणाला, येस, सगळेजण गप्प बसतात कारण ते स्वतःला विकतात, पण मी स्वतःला विकणार नाही. आज मला विकत घेण्याचा प्रयत्न झाला, मला, अर्जुनला, आणि जर मला सत्य समजले असेल तर मी जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही.
आणि आता तन्वी तर हे ऐकून खूप नाराज झाली. अर्जुनचा स्वभाव बघता तो आता शांत बसणं शक्य नव्हतं. चुकीला माफी नाही आणि चुकणाराला सुद्धा, मग समोर कोणीही असू दे, हे त्याचं तत्त्व. ती म्हणाली, अर्जुन तू माझं ऐकणार आहेस की नाही? अर्जुन म्हणाला, तनू मी माझ्या सगळ्यात जास्त चांगल्या शत्रूला सगळ्यात जास्त वाईट त्रास देतो. तू अजिबात काळजी करू नकोस. तनू तू मला सत्य परिस्थितीला पाठ दाखवून पळायला सांगत आहेस. तू मला लढू देत नाहीस. तन्वी म्हणाली, अर्जुन तू तुझी लढाई लढ, त्यात मी नेहमीच तुझ्या सोबत असेल, पण आता मी तुला अडवणारच. अर्जुन आता आपलं बाळ आलं आहे. तू कधी पीसफुल लाईफ, शांततापूर्ण लाईफ जगणार आहेस की नाही? मला आता कसलीच रिस्क नको आहे. बघ आर्यनकडे, जर तुला काय झालं तर मी काय करायचं? अर्जुन तू आत्ताच्या आत्ता दिल्लीला मेल करून कळवून टाक की तू रिझाईन करतोस. अर्जुन तिच्याकडे विश्वास न बसून पाहत म्हणाला, व्हॉट आर यू मॅड तन्वी? मी असं करणार नाही आणि खंडाची वाट लावल्याशिवाय तर नाहीच नाही. जस्ट वेट अँड वॉच. 2 दिवसांनी मी दिल्लीला निघालो आहे, तेव्हा बघशीलच तू मी काय करतो. आणि मला रिझाईन करायला सांगायची तुझी हिंमत कशी झाली? अर्जुन आता तिचं ऐकतच नव्हता आणि तीही चिडून आता शेवटचं बोलून म्हणाली, अर्जुन तुला आर्यनची शपथ आहे, तू मेंबरशिप सोडणार आहेस की नाही आत्ताच सांग, म्हणजे मी माझा निर्णय घ्यायला रिकामी. अर्जुन रागात म्हणाला, व्हॉट रबिश, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळते का तू काय बोलतेस? इतक्याशा कारणावरून तू हे काय बडबडत आहेस? आर यू फूल? मूर्ख आहेस का तू? आणि आता तन्वीसुद्धा चिडली आणि म्हणाली, हो मी मूर्ख आहे. आणि दे मला तुझं उत्तर. एकीकडे आर्यन आणि मी आणि दुसरीकडे तुझी मेंबरशिप. दोघांपैकी एक निवड. अर्जुन आता आणखीनच जास्त चिडला. त्याचा इगो ती हर्ट करत होती. आता त्याच्यातला पूर्वीचा अर्जुन जागा होत होता. बायकोनं इतकं त्याला अडवणं त्याला पसंत नव्हतं. त्याच्या कामात इंटरफेअर केलेलं त्याला आवडत नव्हतं. आणि तो म्हणाला, नो वे, तू मला अशी आर्यनची शपथ घालू शकत नाहीस. मी तुझं ऐकणार नाही, असं म्हणून तो बाहेर निघाला. आणि तन्वी म्हणाली, ओके अर्जुन, मग माझंही ऐकून जा. जर तू माझं नाही ऐकलं तर मी हे घर सोडून आर्यनला घेऊन निघून जाणार. आणि आता हे ऐकून तरी अर्जुन तिचं ऐकेल, दिल्लीला जाणार नाही असं तिला वाटलं, कारण तो तिच्याशिवाय राहूच शकत नाही. पण अर्जुन तसाच रागात चडीमध्ये गेला आणि तिकडेच झोपला. आणि तन्वीसुद्धा त्याला बोलवायला गेली नाही. तीही चिडून बेडरूममध्ये झोपली. आणि अर्जुन सकाळी उठून तसाच ऑफिसला गेला, नाश्ता न करता. आता तन्वी अर्जुनमध्ये दुरावा निर्माण होत होता, तेही काहीच कारण नसताना. पण हे अर्जुनच्या लक्षात येत नव्हतं. तन्वी मात्र साम दाम दंडभेद वापरून त्याला दिल्लीला जाण्यापासून रोखणार होती, कारण दिल्लीला निघालेल्या अर्जुनवर झडप घालण्यासाठी खन्ना तयारच होता. हे जरी तिला माहीत नसलं तरी तिचं अंतर्मन मात्र तिला काहीतरी सांगायचं, येणाऱ्या धोक्याची तिला सूचना द्यायचं. ती कासावीस होत होती अर्जुनच्या काळजीने, पण अर्जुनला वाटायचं की ती त्याच्या कामात इंटरफेअर करते आहे. त्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही असं त्याला वाटायचं. त्याच्यासारख्या हुशार, चाणाक्ष, वाघासारख्या डॅशिंग बिझनेसमनला कोणी अडवू शकत नव्हता. आणि आत्तापर्यंत कोणाच्या बापाने सुद्धा अडवलं नव्हतं. मग याही पुढे त्याचा नाद कोण करणार नाही असं त्याला वाटत होतं. आणि जरी कोणी केलाच नाद तर त्याला कसं आसमान दाखवायचं हे त्याला चांगलंच माहीत होतं. तन्वीची काळजी विनाकारण आहे असं त्याला वाटायचं. आणि त्यात तिनं आर्यनची शपथ घातली. आर्यनला विनाकारण याच्यात खेचलं हे त्याला आवडलं नाही. आणि त्यानं तिचं ऐकलं नाही, म्हणून ती चिडून घर सोडून निघून गेली. आणि संध्याकाळी अर्जुन घरी आला आणि नेहमीप्रमाणे आर्यनला हाक मारली, आर्यन. पण घरी कोणीच नव्हतं. आणि हे बघून अर्जुन आणखीनच चिडला.